सकाळी पानसरीच्या शाळेत आलतो. आम्हाला सोमवारी आम्हाला व्हेरिफिकेशनसाठी बोलवलं, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी. सोमवारी आम्हाला त्यांनी टोकनही दिलं. सकाळी आम्ही 4 वाजल्यापासून इथं थांबलोय नंबरला लिस्टनुसार. आता 200 ते 250 300 लोक आले, पण ते जे अधिकारी व्हेरिफिकेशनला आलते ते येऊन लगेच पळून गेले. हां, महाग एकदा लोकसंख्या बघा किती, आपण किती लोक आले ते सगळे फक्त व्हेरिफिकेशनला थांबले, येऊन पळून गेले ते. पण ज्यांनी ना 400-500 लोकांची लिस्ट घेतलेली आहे, तरी आता त्यांचं म्हणणं आहे की बाबा आज 200 लोकांना देणार आहे, तर बाकीच्या लोकांनी परत काय हे करायचं त्याच्या बाबतीत? लोकांना त्यांचं म्हणणं आहे की फक्त 200 टोकन देणार. इथं 200 टोकन नाही, 1100 ते 1200 लोक आले तिथं, आणि ते म्हणतायत की 900-800 लोक घरी परत जावा. आम्ही फक्त 200 लोकांना टोकन देऊ. आणि जे सोमवारी आले त्यांचंही सकाळी 10:30 वाजता बोलवलं. इथं 9 ते 8 वाजता अधिकारी आहेत का इथे? आता पळून गेले इथले अधिकारी येऊन पळून गेलेले. आतापर्यंत कुठलेही अधिकारी येऊन असं कोणी सांगितलं नाही की अधिकाऱ्यांनी जे येते ते सिक्युरिटी किंवा हे सांगत आहे, बाकी अधिकारी कोणीही बोललेलं नाही. 20 तारखेपर्यंत मुदत दिलेली होती त्यांनी. 20 तारखेपर्यंत मुदत दिलेली होती. शनिवार रविवार सुट्टी होती. 2 दिवस सुट्टी असतानाही सोमवारी लोकांना कुपन दिले. काही लोकांना 200 लोकांना कुपन दिले. नंतर त्यांनी म्हटले की बा तारखा दिल्या, त्या तारखेला या. आज लोकांनी 15 तारीख दिली होती. 15 तारखेला लोक आले व्हेरिफिकेशनला, तरी साहेब लोक पळून जात आहे. आणि एवढ्या लोकांची हिरमोड होते. प्रत्येकाचा जॉब आहे, कोणाचे बहिणी आई आहे, सगळे मुलं बाळं घेऊन उन्हात सर्व लोक उभे आहे. प्रशासनाला माझा एक क्वेश्चन आहे, जर तुमचं नियोजन शून्य आहे तर पालकांची ही हालत होत आहे, तर तुम्ही त्याबद्दल काही कठोर कारवाई करणार किंवा काहीतरी नियोजन करणार का? जर तुम्ही असं सांगितलं एवढे लोकांचे प्रत्येक दिवशी या दिवशी तुम्ही 200 पालक त्यांना आम्ही कुपन देणार आणि त्यांचे डॉक्युमेंट व्हेरीफाय होणार, त्याप्रकारे पालक पण तुमच्याप्रमाणेच वागतील, त्याप्रमाणेच त्यांनी बिहेव केलं असतं. आज लिटरली सांगतो, सोमवारी यांनी जवळपास 750 कुपन वाटले आणि त्या दिवशी त्यांनी कमिटमेंट केली की 150 कुपन्सवाल्यांना आम्ही सकाळी 10:30 वाजल्यापासून आम्ही फॉर्म व्हेरिफिकेशन करणार. आज कितीतरी पालक हे स्वतःची सुट्टी टाकून वेगवेगळ्या कंपनीमध्ये जिकडे तिकडे काम करतात. त्यांनी प्रत्येकाने इंडिव्हिज्युअली, आज दुसरा दिवस आहे, सुट्ट्या टाकून आज इथे आले. आज काय म्हणतात 3 वाजता या. आज मला एक सांगा, 3 वाजता जर आले तर हे 6 वाजेपर्यंत किंवा 5:30पर्यंत याचा टाईम राहतो. तेवढ्यापर्यंत 150 लोकांचं त्यांनी व्हेरिफिकेशन करतील का? नमस्कार, माझं नाव विवेक शामी पाटील. मी माझ्या मुलीच्या ॲडमिशनसाठी इथे RTIच्या फॉर्म टोकन घेण्यासाठी आलो होतो. सकाळी 8-8:30 वाजता इथे मी हजर आहे. इथून फक्त गेटवर मला एकतर यादीमध्ये नाव नोंदवण्यास सांगण्यात आलेलं होतं आणि इथे कोणी शिक्षण अधिकारी इथे अवेलेबल नव्हते. ना कोणी त्यांचे कोणी स्टाफ इकडे अवेलेबल नव्हता की जेणेकरून आम्हाला एकतर टोकनची स्थिती यादी किती झालेली आहे कंप्लीट, त्याची काही माहिती त्यांनी दिलेली नाही आहे. आणि जे व्हेरिफिकेशनसाठी आलेत त्यांचे व्हेरिफिकेशनही सुरू झालेलं नाही आहे. पहिली यादी लावली त्यांनी, आज त्यांना 15 तारीख देण्यात आलेली होती की तुम्ही या, पण त्यांनी अजूनही आल्यानंतर कामाला सुरुवात केलेली नाही आहे. आणि ते आले स्वतः गुपचूप आणि लगेच निघून गेले. कोणाला माहिती पडलं नाही की बाबा ते इथे आलेले आहेत म्हणून.